नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, ई-केवायसीच्या दुरुस्तीसाठी आता 30 एप्रिल 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींची केवायसी करत असताना केवायसी चुकल्यामुळे हप्ते येणं बंद झालं होतं, अशा महिला लाभार्थ्यांना आपल्या ई-केवायसी मध्ये दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मित्रांनो, साधारणपणे या योजनेच्या अंतर्गत 71 लाखांपेक्षा जास्त महिला लाभार्थी या ई-केवायसी न केल्यामुळे आणि ई-केवायसी मध्ये दुरुस्ती असल्यामुळे किंवा ई-केवायसी चुकल्यामुळे या योजनेच्या हप्त्यापासून वंचित आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर महिला लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेलीच नाही, परंतु बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी अशा देखील आहेत की ज्यांची केवायसी झालेली आहे, परंतु त्यांच्यामध्ये काही दुरुस्ती आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात 31 मार्च 2026 पर्यंत या केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. परंतु आणखीनही काही महिला लाभार्थी बाकी असल्यामुळे त्यांच्यासाठी काही संस्थांच्या माध्यमातून यांच्यासाठी निवेदन देण्यात आलेली होती आणि आता याच कारणामुळे शासनाच्या माध्यमातून 30 एप्रिल 2026 पर्यंत या ई-केवायसी ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता यामध्ये अशा बऱ्याच साऱ्या महिला आहेत. या 71 लाख महिलांपैकी 60 ते 65 लाखांपेक्षा जास्त महिला या ई-केवायसी न झालेल्या आहेत, ज्यांच्यामुळे त्यांचे हप्ते येणं बंद झालेले आहे. मात्र अशा महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी दुरुस्तीच्या पोर्टलवरती ई-केवायसी करता येत नाही. आपला नंबर या आधारच्या यादीमध्ये नाही वगैरे वगैरे सांगितलं जातं, दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला आता दिसत असतील. मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आता अशा महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी आता नेमकी करायची कधी? मित्रांनो, एकंदरीत शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर 2025 मध्ये काढण्यात आलेल्या GR नुसार सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांमध्ये ही ई-केवायसी ची प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये राबवण्यात आलेली होती आणि याच्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून 2 महिने ही ई-केवायसी राबवण्यात येईल, अशा प्रकारची सूचना त्या GR च्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. अर्थातच मित्रांनो, जून 2026 पासून या नवीन ई-केवायसी ला सुरुवात होणार आहे. आता तोपर्यंत त्यांची ई-केवायसी झालेली नाही अशा महिला लाभार्थ्यांना आता काही करता येणार नाही, परंतु ज्यांची ई-केवायसी झालेली आहे आणि त्यांची दुरुस्ती असेल तरच ती दुरुस्ती मात्र आता 30 एप्रिल 2026 पर्यंत करता येणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता काळजी करू नका. तुम्हाला आता नवीन जी केवायसी आहे ती जून महिन्यामध्येच करता येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ई-केवायसीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट होता. आता ज्यांची केवायसी झालेली नाही अशा महिला लाभार्थ्यांसाठी कमीत कमी 8 ते 15 दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती, परंतु त्या मागणीचा कुठलाही विचार या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला नाही. जर समजा त्यांच्यामध्ये आणखीन काही विचार केला गेला किंवा त्यांच्यामध्ये काही बदल करण्यात आला किंवा त्यांच्या संदर्भातील जर काही नवीन अपडेट आली तर ते नवीन अपडेट सुद्धा आपण नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिली वगैरे आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना त्यांची ई-केवायसी करता येईल. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.